नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करियर कोच, एमबीबीएस काउन्सिलर, माढा, सोलापूर। आज आपल्याला 10 सप्टेंबर 2025 ला कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या थ्रू एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील त्याचबरोबर कर्नाटक राज्यामधील संपूर्ण भारत देशातील बीएमएस साठी ऍडमिशनसाठी ज्यांना कर्नाटक राज्यामध्ये केईए थ्रू रजिस्ट्रेशन 2,500 रुपये भरून गेलेलं होतं, त्याचबरोबर पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंड मध्ये किंबहुना जो काही आताचे जे सीट यूजीसीईटी 2025 चा थर्ड राऊंडचं जे प्रोव्हिजनल रिझल्ट आलेला आहे बीएमएस साठीचा, संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं आणि त्याचे जे काही प्रोव्हिजनल रिझल्ट आहे त्याची अलॉटमेंट आलेली आहे आणि ह्या अलॉटमेंट नंतर आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची नोटिफिकेशन आपल्याला कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीने आज अनाउन्स केलेलं आहे 10 सप्टेंबर 2025 ला। त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे ऑप्शन एंटर्ड टिल 9/9/2025 at 8 AM फॉर द थर्ड राउंड ऑफ प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट हॅज बीन कन्सिडर्ड। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबर 2025 च्या सकाळी 8 वाजेपर्यंत ज्यांनी ऑप्शन एंट्री केलेले आहे त्या सर्वांसाठी आपल्याला कन्सिडर केली जाणार आहे। दिस इज द प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ थर्ड राउंड सीट अलॉटमेंट यूजीसीईटी 2025। म्हणजे यूजीसीईटी 2025 ची तिसऱ्या राऊंडची प्रोव्हिजनल रिझल्ट आहे आणि कॅन्डिडेट्स कॅनॉट टेक ऍडमिशन इन द कॉलेज फॉर द प्रोव्हिजनली अलॉटेड सीट। म्हणजे आता जे तुम्हाला अलॉटमेंट आलेलं आहे याच्यावरती तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही असं स्पष्ट केईएचं म्हणणं आहे। हे प्रोव्हिजनल आहे, मग फायनल आपल्याला रिझल्ट येणार आहे। आता फायनल कधी येणार आहे त्याच्याबद्दल डिटेल टाकलेलं नाहीये, परंतु हा रिझल्ट सुद्धा फायनल होणार आहे, त्याच्यामध्ये बदल होईल असं काही नाहीये। 9 सप्टेंबरच्या अगोदर ज्यांनी चॉईस फिलिंग करून आता जो रिझल्ट प्रोव्हिजनल थर्ड राऊंडचा बीएमएसचा रिझल्ट अलॉटमेंटचा दिलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अलॉटमेंट अशी स्टे करण्यात आलेली आहे। इफ देयर इज एनी स्पेसिफिक ऑब्जेक्शन्स, म्हणजे जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, उदाहरणार्थ ऑप्शन एंटर्ड इन थर्ड राऊंड म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही ऑप्शन एंटर केलेला कट ऑफ रँक हॅज बीन चेक्ड बट नो सीट हॅज बीन अलॉटेड। जर तुम्ही कदाचित चॉईस फिलिंग दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर तुमचं सीट अलॉटमेंट झाली नसेल, इफ एनी कॅन बी मेल्ड, म्हणजे तुम्हाला मेल करू शकता डिटेल्स मध्ये केईए अथॉरिटी, केईए म्हणजे केईए अथॉरिटी KA@nic.in या वेबसाईटवरती सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजेच 11 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला काही जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला करता येते। आता या ठिकाणी नोट पण दिलेली आहे, ती म्हणजे 9 सप्टेंबर 2025 ला डीजीएसएस डायरेक्टर ऑफ गव्हर्नमेंट हेल्थ सायन्सेस साठी, त्याचबरोबर एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी च्या काल 9 सप्टेंबरच्या न्यू दिल्ली हॅज बीन अनाउन्स्ड द सेकंड राउंड काउन्सिलिंग विल बी पोस्टपोन्ड ड्यू टू ॲडिशन ऑफ मोर मेडिकल सीट्स फ्रॉम एनएमसी फॉर द सेकंड राउंड ऑफ ऍडमिशन टू बी मेडिकल कोर्सेस। म्हणजे एमबीबीएसचे काही किंवा बीडीएसचे कोर्सेसचे संपूर्ण भारत देशामध्ये काही सीट्स वाढ होणार आहे, त्याच्यामुळे हा जो दुसरा राऊंड आहे तो स्टे केलेला आहे, म्हणजे डिले करणार आहे। त्याच्याबद्दलचं जे नोटिफिकेशन 9 तारखेला आलेलं आहे त्याच्यावरून आपल्या सर्वांसाठी सिन्स एआयसीटीई न्यू दिल्ली हॅज बीन इश्यूड नोटिफिकेशन रिगार्डिंग द एक्सटेन्शन ऑफ 15 सप्टेंबर ऑफ ऍडमिशन इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर कोर्स। इंजिनिअरिंगचा सुद्धा कोर्स बद्दलचा जी गोष्ट आहे त्याबद्दल त्याचे सांगितलंय। आता सर्वात महत्वाचा एक जो इन्फॉर्मेशन आहे ते 2 नंबरचा नोट आहे, त्याच्यामध्ये यूजी नीट मेडिकल, डेंटल आणि आयुष कोर्सेस अलॉटेड कॅन्डिडेट्स ओनली आर ऍडवाइज्ड टू टेक एनी ऍक्शन टिल फर्दर नोटीस। म्हणजे काय, ऍडवाइज्ड टू नॉट टेक म्हणजे तुम्ही कसल्याही प्रकारचा डिसिजन घेऊ नका यूजीसीईटीच्या संदर्भात, म्हणजे नीट यूजी 2025 कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी
कर्नाटकमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन अलॉटमेंट ह्या तिसऱ्या राऊंड मध्ये झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना इथून पुढे कसल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आल्याशिवाय हे पाठीमागच्या वरती काही करण्याची ऍक्शन घेऊ नये असं आपल्याला म्हणलेलं आहे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी की कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीने म्हणजे केईएने आपल्याला हा जो राऊंड आहे राऊंड 3 मधलं सिलेक्शन जे होल्ड ठेवलेलं आहे ते तसंच पेंडिंग ठेवलेलं आहे. ते पुढे आपल्याला त्याच्यावरती काय ऍक्शन होणार आहे ते मी सांगेन. जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत आपण शांत राहायचंय. त्यामुळं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मी ते नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्म करेन. तोपर्यंत हे सर्व गोष्टी होल्डवर आहेत. आपल्या हे कशामुळे होल्डवर ऑल इंडिया राऊंडचा दुसरा राऊंड जो आहे एमसीसीचा एमबीबीएस पीडीएसचा तो एक्सटेंड झालाय वाढत गेलाय. तो डेट पण डिक्लेअर झालेली नाही. त्यामुळं अशा प्रकारचे खालचे राऊंड आपल्याला घेता येत नाहीत अशा प्रकारचा कन्सेप्ट असतो. एकंदरीत आपल्या सर्वांना या संदर्भामधला डिटेल लेखाजोखा मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ज्यांचं विद्यार्थ्यांचं ऍडमिशन बीएमएस साठी कर्नाटकमध्ये झालेलं आहे आणि ज्यांचं अलॉटमेंट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी सध्या तरी तूर्त शांत राहा. नंतर मी फर्दर काही अडचणी असेल तर मी तुम्हाला सांगेन. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील ऍडमिशन झालं नसेल अगदी इलिजिबल 144 पासून वरती जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बीएमएस साठी कर्नाटकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या संदर्भातला डिटेल आम्ही गायडन्स पेड सर्व्हिसेसच्या बाबतीत मध्ये आम्ही देऊ शकतो. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.